हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. तर मैत्रिणींनो, पावसाळा सुरू झालेला आहे. मला तर पावसाळा खूप आवडतो. सगळीकडे कसं हिरवळ पसरलेलं असतं, त्यामुळे मनही प्रसन्न वाटतं. पण पावसाळ्यात वातावरण शांत आणि प्रसन्न जरी असलं तरी आपल्याला भरपूरशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत काही हॅक शेअर करणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केला तर आपला पावसाळा खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळा सुरू झाला की प्रत्येकालाच प्रश्न पडतो की ओले कपडे कुठे वाळू घालायचे. तर असंच काहीतरी माझ्यासोबत व्हायचं. पाऊस आला की कपडे मला अशा प्रकारे एखाद्या बेडरूममध्ये चेअरवर वाळू घालावे लागायचे. त्यामुळे रूममध्ये खूप पसारा व्हायचा. कधी कधी हे कपडे मला दरवाजावर वाळत घालावे लागायचे. भरपूर कपडे असले की पूर्ण घरभरच पसारा व्हायचा. तर यासाठीच मी एक मस्त DIY ट्राय केला आहे आणि तो मला खूप युजफुल वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे 2 कार्डबोर्ड रोल घ्यायचे आहे. इथे तुम्ही सिल्वर फॉईलचे जे रोल असतात ते देखील घेऊ शकता. त्यानंतर त्या रोलवर पेनीच्या हेल्पनी अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर 3 डॉट करायचे आहे. हे डॉट आपल्याला दोन्ही रोलवर द्यायचे आहे सेम अंतरावर. त्यानंतर एखादी टोकदार वस्तू घ्यायची आहे आणि या डॉटला आरपार जातपर्यंत आपल्याला छिद्र करून घ्यायचे आहे. पाहू शकता आपण इथे दोन्ही रोलवर छिद्र करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे कपडे वाळू घालायची दोरी. इथे माझ्या रूमची जेवढी साईज होती त्यानुसार मी दोरी विकत आणलेली आहे. तुम्हाला जेवढी हवी त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घ्या आणि ही दोरी या रॉडला अटॅच करा. तर आपल्याला पहिले 3 दोऱ्या सेम साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहे आणि प्रत्येक छिद्रामधून आपल्याला 1 बाय 1 एक दोरी काढायची आहे. व यानंतर आपल्याला लागणार आहे कपडे अडकवणारा हँगर. इथे तुम्ही प्लॅस्टिक किंवा स्टीलचं कोणतंही हँगर घेऊ शकता आणि त्या दोरीला रॉडमधून काढल्यानंतर या हँगरला व्यवस्थित बांधायचं आहे. इथे मी दोन्ही साईडला हँगर बांधून घेतले आणि त्यानंतर आपला हा एक मस्त कपडे वाळू घालण्याचा सुंदरसा स्टँड रेडी झालेला आहे आणि हा मूवेबल आहे. तुम्ही याला कुठेही यूज करू शकता. जसे आपल्या खिडक्यांमध्ये वगैरे रॉड असतात त्याला मी हे हँगर लटकवलेलं आहे आणि जेव्हाही मला कपडे वाळू घालायचे असणार अशा प्रकारे मी रूममध्ये कपडे वाळू घालू शकते आणि वरती फॅन चालू केला की कितीही कपडे जरी असले तरी इझिली वाढणार, घरात पसारा दिसणार नाही. तुम्ही पाहू शकता किती मोठा मी हा स्टँड तयार केलेला आहे. फक्त या स्टँडवर कपडे वाळू घालताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की आपल्याला 1 बाय 1 एका दोरीवर कपडे वाळू घालायचे आहेत. जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते. जसं पहिल्या दोरीवर मी एक टी-शर्ट वाळू घातली, त्यानंतर दुसऱ्या दोरीवर घालायचं आहे, त्यानंतर तिसऱ्या दोरीवर, नंतर पुन्हा फर्स्ट दोरीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे जो हा स्टँड आहे तो बॅलन्स राहील, अदरवाईज दोरी खाली ओढल्या जाणार. तर पाहू शकता मैत्रिणींनो, या छोट्याशा स्टँडवर किती सारे कपडे आलेले आहे. याला तुम्ही काढून देखील ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला काम नसेल याला तुम्ही व्यवस्थित गुंडाळून ठेवा आणि जेव्हा गरज आहे तेव्हाच याला घरामध्ये कुठेही अटॅच करा. तर मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा याला बनवायला किती वेळ लागला. 10 मिनिटाच्या आत हा आपला स्टँड घरच्या घरी रेडी झालेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता किती भरपूर कपडे या स्टँडवर आलेले आहे. या व्यतिरिक्त या स्टँडचा उपयोग झाला की या स्टँडला तुम्ही अशा प्रकारे गुंडाळून कुठेही अलमारीमध्ये स्टोअर करू शकता. तर मैत्रिणींनो, कपडे वाळू घालण्याचा हा आयडिया तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा आयडिया आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मैत्रिणींनो, बरेचदा मोठे मोठे कपडे वाळू घातल्यानंतर छोटे छोटे कपडे कुठे वाळू घालायचा प्रश्न पडतो. दोरीला वाळू घातले की त्याला चिमटे लावावे लागतात. थोडी जरी हवा आली की छोटे छोटे कपडे जे असतात अंडर गार्मेंट्स वगैरे ते उडण्याचा चान्स असतो. मग अशा वेळेस तुम्ही हा छोटासा एक हँगर DIY बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला एक हँगर लागणार आहे आणि त्यानंतर काही चिमटे लागणार आहे. या चिमट्यांना मी छोटे छोटे होल करून घेतले जेणेकरून त्यातून दोरी आपण काढू शकणार आणि त्यानंतर हे चिमटे आपल्याला त्या दोरीच्या हेल्पनी 1 बाय 1 या हँगरला बांधून घ्यायचे आहे. व यानंतर पाहू शकता आपला हा छोटासा एक कपडे वाळू घालायचा स्टँड रेडी झाला आहे आणि जेवढेही माझ्या मुलीचे छोटे छोटे अंडरगार्मेंट्स आहे किंवा छोटे छोटे हँकीज असतात, या व्यतिरिक्त आपले देखील अंडरगार्मेंट्स असतात, हे छोटे छोटे कपडे वाळू घालायचा प्रश्न पडतो. बरेचदा हे कपडे उडण्याचा देखील चान्स असतो. तर मग अशा वेळेस तुम्ही हा छोटासा हँगर ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त 2 वर्षाआधी मी अशा प्रकारे जुन्या टोपलीपासून देखील
कपडे वाळू घालायचा छोटासा हँगर रेडी केलेला होता. हा 2 वर्ष चालला, बट काही दिवसांनी उन्हामध्ये राहून ही टोपली तुटलेली आहे, त्यामुळे हे नवीन हँगर मला रेडी करावे लागले. तर तुम्ही या प्रकारची देखील आयडिया कपडे वाळू घालण्यासाठी ट्राय करू शकता. हा देखील हँगर मूवेबल आहे. जिथे तुम्हाला गरज आहे तिथे तुम्ही अडकवून आपले भरपूरसे छोटे मोठे कपडे वाळू घालू शकता. या हँगरवर तुम्ही तुमची टी शर्ट देखील एखाद्या कंगव्या किंवा जुन्या ब्रशच्या हेल्पनी देखील हँग करू शकता. पावसाळा सुरू झाला की कपडे वाळू घालण्याव्यतिरिक्त देखील आपल्याला भरपूरशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. जसं किडे पालींचे प्रमाण भरपूर वाढते. बरेचदा आपल्या जर दरवाजामध्ये गॅप असेल खालच्या भागाला, तर तिथून पालीचे छोटे छोटे पिल्ले देखील घरात एंटर करतात. मग त्यासाठी सोल्युशन म्हणून मी असं डोअर स्टॉपर ऑनलाईन बोलवलेलं आहे. हे फक्त आपल्याला दरवाजाची जी खालची गॅप आहे तिथे चिपकवायचं आहे. त्यामुळे दरवाजाची खालची गॅप पूर्णपणे बंद होईल आणि त्यातून कोणतेही किडे किंवा पाली वगैरे येण्याचा धोका राहणार नाही. पावसाळा सुरू झाला की कुठेही बाहेर जायचं असलं तर आपल्याला छत्री कॅरी करावंच लागतं. बट बरेचदा ही जी ओली छत्री असते ती आपण आपल्या घरात नेतो आणि त्यामुळे आपल्या घरातली फरशी देखील ओली होते आणि आपलं भरपूरसं काम वाढतं. मग अशा वेळेस तुम्ही हा छोटासा हॅक ट्राय करू शकता. आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशी प्लॅस्टिकची बॉटल तर असते. त्या प्लास्टिकच्या बॉटलचा जो खालचा भाग आहे तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कैचीच्या हेल्पने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला 2 होल पाडून एक दोरी अटॅच करायची आहे आणि हा आपला मस्त एक DIY रेडी होईल. याला तुम्ही आपल्या दरवाजाच्या कडीवर नाही तर खिडकीच्या कडीवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अडकवू शकता. आता बाहेरून कुठूनही आला तर फक्त आपल्याला आपली जी छत्री आहे त्या बॉटलमध्ये ठेवायची आहे. जेव्हा त्याचं पाणी पूर्ण बॉटलमध्ये उतरेल त्यानंतर आपल्याला ती छत्री बाहेर वाळू घालायची आहे. सेम बॉटलचा उपयोग तुम्ही आपल्या कारमध्ये देखील करू शकता. पावसाळ्यामध्ये आपले शूज चुकीने जरी ओले झाले तर त्याला वाळायला 2 ते 3 दिवस लागतात. कारण ऊनही कमी असते आणि या व्यतिरिक्त शूजमध्ये एवढं पाणी गेलेलं असते की ते वाळायला खूप वेळ लागतात. मग अशा वेळेस आपल्या घरात न्यूजपेपर तर असतात. तर सर्वप्रथम आपल्याला ते न्यूजपेपर त्या शूजमध्ये घालायचे आहे. त्यामुळे जेवढं काही पाणी असेल त्या न्यूजपेपरमध्ये सोक केलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला ते शूज एखाद्या ड्रायरच्या हेल्पनी व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही उन्हात ठेवाल. एका दिवसात तुमचे शूज खूप चांगल्या प्रकारे ड्राय होईल. पावसाळा सुरू झाला की आपल्या किचनमधल्या भरपूरशा वस्तूंना ओलावा येतो. उदाहरणार्थ आगडब्बी. मग अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायला हव्या. जसं तुम्ही इथे पाहू शकता माझ्याकडे काही या आगडब्या आहे, या नरम पडल्या आहे. यामध्ये काही काड्या देखील उरलेल्या आहे, मग त्या वाया जाणार. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा एअरटाईट डब्बा घ्यायचा आहे. त्यातल्या जेवढ्या काही काड्या आहे त्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मी एक चांगली आगपेटी घेतलेली आहे. त्या आगपेटीतल्या देखील काड्या मी या डब्यामध्ये इन्सर्ट केलेल्या आहे व त्यानंतर जी न्यू आगडब्बी आहे त्याचा गुलवाला पार्ट बी कट करून घेतला आणि तो पार्ट डबल टेपच्या हेल्पनी याच्या झाकणावर स्टिक करून घेतला. आता जेव्हाही मला आगडब्बी जाळायची आहे तेव्हा मला आगडब्बीची गरज पडणार नाही. आगडब्बी नरम जरी पडली असेल तरी या झाकणावर काडी घासून मी ती पेटवू शकते. या व्यतिरिक्त असे जे नमकीनचे पॅकेट असतात ते एकदा की फोल्ड गेले तर त्यातली वस्तू नरम पडू शकते. भलेही मग तुम्ही ते एअरटाईट कंटेनरमध्ये जरी स्टोअर केले तरी. मग अशा वेळेस आपल्या घरात जो चिमटा आहे तो गरम करायचा आहे आणि जे फाटलेलं पॅकेट आहे त्याला सिल्वर फॉईल चिपकवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या पॅकेटला सील करू शकता. तुम्ही पाहू शकता आता हे पॅकेट असंच जरी सोडलं तरी देखील त्यात हवा जाणार नाही. ते पॅकेट पूर्णपणे मार्केटसारखं सील झालेलं आहे. या व्यतिरिक्त देखील पावसाळा म्हटला तर आपल्याला भरपूरशा प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. जसे आपल्या घरामध्ये जर आपण खिडक्या ओपन नाही केल्या तर आपल्या घरामध्ये कुपट वास येतो. मग थोड्या वेळात आपल्याला पाऊस थांबला की खिडक्या ओपन करायला हव्यात. या व्यतिरिक्त आपली जी कपड्याची अलमारी असते त्यामध्ये देखील कपड्यामध्ये कुपट वास येतो. मग अशा वेळेस आपण त्या कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवू शकतो. बरेचदा डांबर गोळ्या डायरेक्टली कपड्यामध्ये ठेवल्या तर त्याचा डाग लागू शकतो. मग अशा वेळेस आपल्या प्रत्येकाच्याच घरी जुने मास्क तर पडलेले असतात. तर त्या मास्कला कैचीच्या हेल्पनी कट करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही 2-2 गोळ्या टाकून त्याची एक पोटली तयार करू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि ती पोटली तुम्ही कपाटामध्ये लटकवू शकता. ही सेम पोटली तुम्ही बाथरूममध्ये देखील लटकवू शकता. या व्यतिरिक्त आपल्या किचनमध्ये देखील भरपूरसा कुपट वास येतो तिथे देखील अटकवू शकता आणि आपल्या किचनमधला किंवा आपल्या अलमारीमधला जो कुपट वास आहे तो नाहीसा करू शकता.
व शेवटी पावसाळ्यात तुम्हाला कुठेही बाहेर जायचं असेल तर ही टिप तुम्ही नेहमी फॉलो करा. आपल्या पर्समध्ये अशा प्रकारचा एक मोबाईल कवर व एक प्लॅस्टिकची पॉलीबॅग नेहमी कॅरी करायची आहे, जेणेकरून अचानक पाऊस पडला तर तुमचा मोबाईल ओला होणार नाही. या व्यतिरिक्त तुमची बॅग तुम्ही त्या प्लॅस्टिकमध्ये इन्सर्ट करू शकता. या व्यतिरिक्त पाऊस थांबल्यावर जी छत्री असती ओली असलेली ती देखील कॅरी करायसाठी तुम्हाला या कॅरी बॅगचा उपयोग होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त व्हिडिओ थोडासाही युजफुल वाटला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.